नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मित्रांनो लेखी परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण रेग्युलरली अतिसंभव अतिमहत्त्वाचे प्रश्न मित्रांनो आपण सोडवत आहोत, ज्या की आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंकगणित व बुद्धिमत्तावर आधारितचे आपण प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% मित्रांनो प्रश्न विचारले जाणारे असतील अशा स्वरूपाचे आपण सर्व काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही आपले मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर मित्रांनो त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि तुम्ही मित्रांनो ते पाहूनच घ्या, कारण का त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न जे की पाहिलेले आहेत. आता बरेच विद्यार्थी जे काय आपण ₹1 एक टेस्ट ही जी आपण मित्रांनो ऑफर रन केली होती, तर ती ऑफरची मित्रांनो आता अंतिम डेट जी आहे ती 10 तारीख असणारी आहे. तर जे विद्यार्थ्यांनी ₹1 एक टेस्टचा ऑफरचा लाभ घेतला नाही, त्यांनी लगेचच्या लगेच या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲप्लिकेशनची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी असणारे संपूर्ण काही ₹1 एक टेस्ट अशी मित्रांनो त्या ठिकाणी तब्बल आपण 100 टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, आणि जे की सध्याच्या ऑफर प्राइसमध्ये मित्रांनो तुम्हाला ते मिळणार आहे. तर 10 डिसेंबर त्याची अंतिम तारीख असणारी आहे. तर जे कोणी विद्यार्थी अजूनही ॲप डाउनलोड करून इनरोल केलं नसेल तर इनरोल करून घ्या, कारण का अशी संधी तुम्हाला मिळणारी पुन्हा कधी नाही मित्रांनो. तर पाहू आपण आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न 1 काय म्हणतो पहा, की खालील आकृतीत त्रिकोण किती आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला समोर एक आकृती दिसणारी असेल आणि या आकृतीमध्ये तुम्हाला एकूण त्रिकोण किती आहेत हे सांगायचं आहे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये त्रिकोणावर आधारित, चौरसावर आधारित, आयतावर आधारित प्रश्न जे आहे ते 100% येतात, कारण का प्रत्येक वेळेसच्या परीक्षेमध्ये यावर जो आहे तो प्रश्न पाहायला मिळालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची की समजा अवघड व किचकट स्वरूपाची जर आकृती आली तर बरेच विद्यार्थी यामध्ये कन्फ्यूज होऊन जातात, परंतु मी यामध्ये तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगणारी आहे. तर शॉर्ट ट्रिक तुम्ही ते लक्षात ठेवून घ्या, आणि अशा स्वरूपाचा कोणताही प्रश्न तुम्हाला आला, पोलीस भरतीसाठी नाही इतर देखील कोणत्याही सरळ सेवेमध्ये तुम्हाला जर समजा अशा प्रकारचा प्रश्न आला तर सोडवायचं कसं हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. तर यामध्ये सुरुवातीला जो यामध्ये पहिला जो या ठिकाणी आपल्याला आयत आहे त्याचे आपल्याला आधी त्रिकोण मोजून घ्यायचे आहेत. म्हणजेच काय, तर हा जो पहिला या ठिकाणी जो काही तयार होणारा जो आयत आहे यामधला आपल्याला जो काही पहिलं त्रिकोण मोजून घ्यायचे आहेत. तर यामध्ये एकूण त्रिकोण किती होतात मग, जे की पहिल्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे की एक त्रिकोण यामध्ये होतो, 2, 3 आणि 4. तर या ठिकाणी किती त्रिकोण झाले, तर या ठिकाणी एकूण 4 त्रिकोण झाले. आता यामध्ये आपल्याला एक सोपी पद्धत सांगतो. जर आपल्याला या 4 फक्त एकाच समजा एक या ठिकाणी अशा प्रकारचा एक आयत दिला आणि त्यामध्ये आपल्याला समजा चौरस दिलेला आहे आणि त्यामध्ये समजा आपल्याला की त्रिकोण मोजायला सांगितलं आहे, तर डायरेक्टली तुम्हाला 4 × 2 असं करून टाकून द्यायचं. म्हणजेच किती झाले यामध्ये, जे की 8 या ठिकाणी यामध्ये एकूण त्रिकोण जे की होणारे असतील. आता ह्या प्रकारे जे काही समोर जेवढे काही या ठिकाणी आपल्याला डबे जरी जोडून दिला आणि त्यामध्ये त्रिकोण जर काढायला सांगितलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्टली हा त्यामध्ये रूल फॉलो करायचा आहे, जे की 4 × 2 म्हणजेच की 8. तर यामध्ये 8 आहेत म्हणताना यामध्ये देखील 8च असणारे असतील, ह्यामध्ये 8 आहेत तर मग ह्यामध्ये देखील 8च असणारे असतील. आणि समोर जरी समजा एखादा डब्बा काढला आणि त्यामध्ये देखील सेम प्रकारची रेषा जर ओढल्या आणि त्यामध्ये देखील त्रिकोण तुम्हाला मोजायला सांगितलं, त्यामध्ये देखील 8च होणारे असतील. तर या ठिकाणी किती झाले मग, हे झाले 8 × 8 8 2 16 आणि 8 3 24. तर या ठिकाणी किती झाले, तर मग 24 त्रिकोण झाले. परंतु 24 त्रिकोण आपल्याला पर्यायामध्ये दिसतं आणि आपण त्यामध्ये गडबडीनं जे की पर्याय नंबर आपण डच जे की राऊंड करतो, परंतु या ठिकाणी हे पर्याय नंबर ड होत नाही. यामध्ये अजूनही काही त्रिकोण जे की दडलेले आहेत. मग अजून कोणकोणते त्रिकोण यामध्ये दडलेले आहेत. आता हे आपण झालं पहिलं छोट्या छोट्यांचं काढलं. आता आपला मोठे त्रिकोण यामध्ये शोधायचं. मोठे त्रिकोण कोणता तयार होतो, हा एक यामध्ये मोठा त्रिकोण तयार होतो. या प्रकारे एक हा एक त्रिकोण तयार होतो. म्हणजे किती झाला आहे, हे झाले 25. हा एक मोठा त्रिकोण या ठिकाणी तयार झाला, राईट. त्यानंतर ह्याला जोडून हा एक त्रिकोण तयार होतो. हे किती झालं मग, हे 25 झाल्यानंतर हे झाले 26. मग ह्यानंतर समोर एक त्रिकोण तयार होतो असा, हे झाले 27 आणि हे एक त्रिकोण तयार होतो जो की या ठिकाणी 28. एकूण किती त्रिकोण आहेत मग यामध्ये, तर एकूण त्रिकोण जे की 28 आहेत, जे की पर्याय नंबर आपल्याला क मध्ये दिसणार आहे. तर मग याचं उत्तर काय होईल, तर पर्याय नंबर हे क जे की या ठिकाणी होणार असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये येतात आणि जे की मोस्टली जर तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठीच येतात. परंतु समजा तुम्ही जे मी सांगितलेलं तुम्हाला ट्रिक आहे ते जर तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहिली तर परीक्षेमध्ये कितीही अवघड प्रश्न येऊ द्या त्रिकोणावर आधारित, तर तुम्ही त्याचं उत्तर
उत्तर अचूक पद्धतीनं अतिशय कमी वेळामध्ये जे की शोधू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, अशी कोणत्याही प्रकारची आकृती येऊ द्या, असं समोर एक डब्बा काढून पुन्हा त्यानंतर परत देखील त्यामध्ये अशा रेषा ओढल्या तर त्यामध्ये देखील सिंपल ट्रिक तुम्हाला हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर मग या ठिकाणी किती त्रिकोण बनणारे असतील, जे की पर्याय नंबर याचं क हे होणार असेल 28 त्रिकोण यामध्ये जे की असणारे आहेत. जर तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घेतली त्यामध्ये तुम्हाला अशा सर्व प्रश्नांचा त्या ठिकाणी सराव करायला मिळणार आहे. तब्बल त्यामध्ये 10,000 प्रश्न तुम्हाला जे की आपण इन्क्लूड करून दिलेले आहे, ज्यामध्ये जीके जीएस त्यासोबतच अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे सर्व तुमचं त्या ठिकाणी क्लिअर म्हणजे क्लिअर होणार असेल. तुम्ही फक्त ग्राउंडवर फोकस करा. लेखीसाठी तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव जर त्या ठिकाणी केला, ज्यामध्ये चालू घडामोडी वगैरे सर्व समाविष्ट आहे, त्यामध्ये 100% तुमचं हे कव्हर होऊन जाणार असेल. त्यानंतर सध्या पुढील प्रश्न पाहू. आपला पुढील प्रश्न काय म्हणतो पहा, की रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. तर या ठिकाणी रिकामी जागा म्हणजेच क्या प्रश्नचिन्हाची जागा हे रिकामी जागा आहे. तर यामध्ये 100 आहे, त्यानंतर 104, त्याबरोबर 125 बरोबर समोरील संख्या कोणती, तर या ठिकाणी सांगायची आहे. तर या ठिकाणी 100 म्हटलं तर आपल्याला जे की एक संख्या लक्षात येते म्हणजे की 10चा वर्ग. 10चा वर्ग हे 100 आहे. तर 10चा वर्ग हे 100 आहे म्हणजे की या ठिकाणी जे काही वर्ग जी पद्धत आहे, जी की या ठिकाणी वर्गमूळ काढण्याची ती पद्धत या ठिकाणी अवलंब केलेली आहे. त्या प्रकारे आता 125 हे काय आहे, मग 125 जे की थोडक्यामध्ये 5चा हा घन आहे. तर ह्या ठिकाणी वर्ग आणि घन हाचा एक सिक्वेन्स तयार होतो. परंतु यामध्ये 104 मध्ये 100 आपल्याला जे काही 4 मिसळल्यानंतर आपल्याला 104 या ठिकाणी मिळतं. तर या ठिकाणी जे घन निघालेलं आहे, आपले जे आपण घनमूळ काढण्याची पद्धत आहे, जे की 5चा घन काय आहे तर 125 आहे. म्हणजेच काय तर 125 मध्ये आपल्याला या ठिकाणी जे की 5 हे मिक्स करावं लागणार असेल, कारण का या ठिकाणी त्याचं तो घनमूळ असल्यामुळं. तर या ठिकाणी काय होणार असेल, जे की 130. तर 130 हे याचं जे आहे ते उत्तर जे की या ठिकाणी निघणार असेल, जे की पर्याय नंबर आपल्याला ड मध्ये हे पाहायला मिळणार आहे. तर काही प्रश्न असे देखील स्वरूपाचे असतात. तर अशा स्वरूपाच्या प्रश्नांसाठी आपल्याला वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ हे संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. कारण का हे संपूर्ण माहिती असलं ना, आपल्या डोक्यामध्ये तेव्हा ती संख्या पाहता लक्षात येते की बाबा हे कशाचं काहीतरी आहे. 100 म्हणलं की 10चा वर्ग, 125 5चा घन, असं जे आहे घनमूळ हे संपूर्ण जे आहे आपल्याला जे की पाहता क्षणी जे की लक्षात येत जातं. त्यासाठी हे सर्व पाहत राहणं, डोळ्यासमोर असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, आपला प्रश्न तिसरा काय म्हणतो पहा, की एका देशात आठवडा शुक्रवारपासून सुरू होतो, तर त्या आठवड्यातील चौथा दिवस कोणता, आठवड्यातील चौथा दिवस आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. तर हा प्रश्न पाहता क्षणी सोडायसारखाच आहे, कारण का खूप प्रकारचे यामध्ये काही असं आपल्याला गणितीय प्रक्रिया करायची नाही. तर सुरुवात कधीपासून होत आहे, तर सुरुवात जी आहे की शुक्रवारपासून सुरू होत आहे, म्हणजे की तो आठवडा म्हणजे शुक्रवारपासून आठवडा सुरू होत आहे. तर पहिला दिवस कोणता आहे, तर तो आहे शुक्रवार. त्यानंतर दुसरा दिवस कोणता आहे, मग दुसरा दिवस आहे शनिवार. तिसरा दिवस कोणता आहे, तर तिसरा आहे रविवार. आणि चौथा दिवस म्हणजेच कोणता असणार असेल, जे की सोमवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार असेल, जे की पर्याय नंबर ड मध्ये जे काही सोमवार हा जो आहे त्याचा चौथा दिवस असणारा आहे. तर पासून या ठिकाणी आपल्याला हा शब्द लागून आलेला आहे, म्हणून तो दिवस आपल्याला काउंट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर असे देखील प्रश्न तुम्हाला पाहता क्षणी सोडवता येतील. अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेत तुम्हाला विचारले जातात मित्रांनो. त्यानंतर आपला चौथा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी रिकामी जागा या ठिकाणी शोधायची आहे. तर AB, DE, GH, JK, MN, त्यानंतर समोरील जागा आपल्याला रिकामी आहे. तर यामधला सुरुवातीला जो सहसंबंध आहे तो शोधणं इम्पॉर्टंट आहे. तर पहिला आहे AB, त्यानंतरचा आहे DE, त्यानंतर आहे GH, त्यानंतर आहे JK आणि त्यानंतर आहे MN. पुन्हा पुढील जी काही संख्या आहे ती शोधायची आहे. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक पॅटर्न तयार होत आहे. तर पॅटर्न कसा तयार होत आहे, AB, एच्या नंतर बी, बीच्या नंतर सी, सीच्या नंतर डी, म्हणजेच काय समोर डी आलेला आहे, परंतु एक जो अक्षर आहे तो या ठिकाणी जो की वगळलेला आहे, म्हणजे की ब्लिंक केलेला आहे. कोणता, तर यामध्ये सी केलेला आहे. ABC, DE, ईच्या नंतर काय येतं एफ, एफ या ठिकाणी ब्लिंक आहे. त्यानंतर काय आहे GH, एचच्या नंतर काय ब्लिंक केलेलं आहे, जे की आय, म्हणजे की वगळलेला आहे या ठिकाणी आय, आयच्या नंतर काय येतं, त्यानंतर JK, केच्या नंतर कोणता वगळलेला, यानंतर एल हा जो आहे तो वगळला. त्यानंतर MN, यांच्या नंतर
ओ हा वगळलेला असेल आणि ओच्या नंतरचे समोरील कोणते दोन शब्द आहेत जे की मग ओच्या नंतर क्यू आर हे जे आहे ते पुढील या ठिकाणी जे काही शब्द जे की या ठिकाणची रिकामी जागा असणारी असेल, जे की पर्याय नंबर ड ची. तर असे देखील लॉजिकल बेसिकचे क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये येतात, जे की क्विक पद्धतीने शोधण्यासाठी आपली मदतगार ठरतात. तर ABCDEFIJKLMNOPQR राईट या प्रकारचं या ठिकाणी होणारं असेल. तर मित्रांनो या ठिकाणी क्यू आर येत नाही, तर या ठिकाणी पी क्यू हे जे आहे या ठिकाणी येणारा असेल. पर्याय नंबर जे की ब हे याचं उत्तर होणारं असेल, कारण का पी हा अगोदर असतो त्यामुळे पी क्यू या ठिकाणी येणारा असेल. म्हणजे आपण या ठिकाणी ओ हा जो आहे तो वगळलेला आहे. पर्याय नंबर याचं ब जे की उत्तर. तुम्ही अजूनही पोलीस भरती 2025 साठी आपण काढलेला बिग ब्लास्ट ऑफर म्हणजेच की ₹1 एक टेस्ट हा ऑफरचा मित्रांनो तुम्ही अजूनही जॉईन केला नसेल किंवा तुम्ही लाभ घेतलेला नसेल तर लगेचच्या लगेच आपलं महा एक्झाम पॉईंटचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून या ऑफरचा मित्रांनो कमी कालावधीमध्ये असलेला सुरू आपला ऑफरचा या लाभ घ्या मित्रांनो. कारण का यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही लेखी परीक्षेची कम्प्लिटली तयारी होणार असेल. यामध्ये आपण फक्त ₹1 एक टेस्ट ही उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण काही नव्या पॅटर्ननुसारचे दर्जेदार प्रश्न व त्यासोबतच अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांनी काढलेले आपले सर्व काही अतिसंभाव्य सराव पेपर व त्यासोबत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील यामध्ये समाविष्ट करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही मार्केटमधलं महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्यास देखील अजिबात गरज पडणार नसेल. तुम्ही ग्राउंड हे तुमच्या स्वबळावर आणि तुमची लेखी काढण्याची जबाबदारी आम्ही जे मित्रांनो या ठिकाणी घेतलेली आहे. कारण का यामध्ये आपण एवढ्या साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत की ज्यामधून तुमचं परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार ते प्रश्न संभाव्य सर्व प्रश्न आपण यामध्ये जे आहे ते ऍड करून दिलेले आहेत. त्यामुळे ₹1 एक या टेस्ट प्रमाणे 100 टेस्ट आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या 100 टेस्टचा तुम्ही ऑफरचा लाभ घ्या. लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि या चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो आजपासून सुरुवातीला लागा. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 5वा काय म्हणतो पहा, की एका कार्यक्रमात 16 पाहुणे हजर होती. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तदोलन केले तर एकूण किती हस्तदोलने झाली? तर या ठिकाणी किती हस्तदोलने जे झाली असं म्हटलेलं आहे. तर एकूण संख्या किती आहे पाहुण्यांची? 16 संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस आपल्याला हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी, कारण का ह्या सूत्रावरच आपल्याला हे गणिताचं जे काही उत्तर जे की काढता येतं. तर या ठिकाणी टोटल संख्या आपल्याला किती दिलेली आहे, जे की एकूण पाहुण्यांची ती दिलेली आहे 16. म्हणजेच काय, तर n बरोबर या ठिकाणी 16 जे की होणार असेल. मग ही आपल्याला 16ची संख्या जी काही या आपल्याला सूत्रामध्ये बसवायची आहे. म्हणजेच काय, तर 16 ब्रॅकेट 16 वजा 1 पुन्हा डिवाइड मध्ये 2 ला 2. मग किती होईल? 16 गुणाकारामध्ये 15 या ठिकाणी पुन्हा डिवाइडला 2 ला 2 होणार असेल. आणि 16 आपण 15चा गुणाकार केला तर येईल 240, त्यानंतर डिवाइड 2 म्हणजे 2 नाही आपल्याला समजा या 24ला जर भागलं तर किती येतं, जे काही या ठिकाणी जे की 120. तर 120 वेळा जे की हस्तदोलनात जे की झालेलं असेल. पर्याय नंबर आपल्याला अ मध्ये याचं उत्तर जे की पाहायला मिळतं. तर 120 वेळा जे आहे ते हस्तदोलन जे आहे त्या ठिकाणी होणार असेल. काय होईल त्याचं उत्तर, जे की पर्याय नंबर अ जे की उत्तर होणार असेल मित्रांनो. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला थोडक्यात परीक्षेमध्ये येतात आणि तुम्हाला या प्रकारचे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरे काढता येतात. तर जे विद्यार्थी अजूनही आपली स्पेशली ₹1 एक टेस्ट ऑफरसाठीची मित्रांनो तुम्ही जर बॅच जॉईन केलं नसाल तर अजूनही संधी तुमच्याकडे आहे, वेळ उपलब्ध आहे. 10 डिसेंबर पर्यंत आपली जे मित्रांनो शेवटची तारीख आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. तर जे विद्यार्थी अजूनही लाभ घेतले असतील त्यांनी लाभ घ्या. त्यामध्ये आपण तुम्हाला संपूर्ण ई-बुक्स देखील अपलोड करून देणारे आहोत, ज्यामुळे तुम्हाला सर्व विषयाचं सर्व काही लेखी परीक्षा तयारी करण्यासाठीचा अभ्यासक्रम हा उपलब्ध होणारा असेल. तर जे विद्यार्थी अजून जॉईन केलं नसेल त्यांनी फटाफट जॉईन करून त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या टेस्ट जे आहे सोडवायला सुरुवात जे आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 6वा काय म्हणतो पहा, की 450 मीटर लांबीची रेल्वे 36 किलोमीटर या वेगाने पुलावरील एका व्यक्तीस किती वेळात ओलांडेल? तर किती वेळामध्ये ओलांडेल असा या ठिकाणचा जो की प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी जो काही वेळ आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर 450 मीटर लांबीची रेल्वे 36 किलोमीटर या वेगाने पुलावरील एका व्यक्तीला. तर या ठिकाणी हे सूत्र देखील याचं देखील एक सूत्र आहे, त्या सूत्रानुसार तुम्हाला सोडवावं लागणार असेल. परंतु सुरुवातीला तुम्हाला जी माहिती दिली आहे ती तुम्हाला एका रफ कागदावर आधी लिहून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे की आपल्याला याचा सोडवा करण्यासाठी जे की मदतगार ठरणारा असतं. तर रेल्वेची लांबी किती आहे या ठिकाणी, तर 450 मीटर एवढी आहे. पुन्हा वेग किती आहे रेल्वेचा, तर तो आहे थोडक्यात जे की
36 किलोमीटर एवढा आहे, म्हणजे की तासी वेग या ठिकाणी होणारा असेल. तर पुलावरील व्यक्तीला ओलांडण्यासाठी रेल्वेला स्वतःच्या लांबी इतके अंतर जे आहे ते पार करावं लागतं. म्हणून या ठिकाणी आपण वेगांचं रूपांतर, जे वेग आहे या ठिकाणी, तर वेगाचं रूपांतर आपण कायमध्ये करू, तर मीटर सेकंदमध्ये करणं या ठिकाणी आवश्यक आहे. तर मीटर आपण याचं काय करू, तर मीटर सेकंदमध्ये रूपांतर करू. तर मीटर सेकंद म्हणजेच काय, तर या ठिकाणी 36 गुणाकारामध्ये 5 जे की 18, 518 हे आपल्याला जे की कयामध्ये रूपांतर करायचं आहे, तर याचं आपल्याला मीटर सेकंदमध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण हे घेतलेलं आहे. तर मग हे किती होणार असेल, तर याचं आपण डिवायडेशन जर केलं तर या ठिकाणी जे की 2 गुणाकारात 5 म्हणजेच की 10 मीटर सेकंद एवढं जे आहे या ठिकाणी जे की बनणारं असेल. जर आपण याचं समजा तिरपा गुणाकाराने भागाकार केलं तर 10 मीटर सेकंद आपण हे याला मीटर सेकंदमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. त्यानंतर मग त्यानंतर जे सूत्र आहे याचं म्हणजेच काय, वेळ काढण्यासाठीचं वेळा सूत्र बरोबर काय आहे, तर वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये जे की वेग, हे जे आहे या ठिकाणी याचं सूत्र होणार असेल. मग आता आपल्याला या सूत्रानुसार ही संपूर्ण जी काही माहिती आहे ती भरायची आहे. तर अंतर किती आहे, जे की 450 आणि मीटर सेकंद म्हणजेच की आपण जो वेग काढलेला आहे तो किती आहे, तर 10 मीटर सेकंद एवढा होणारा असेल. तर मग आता याची आपण तोडफोड करून घेऊ, ज्यामुळे आपल्याला याचं ॲक्युरेट उत्तर होणार असेल. तर 450 यामध्ये 450 आपण समजा 10 भाग दिला तर किती, शून्याला शून्य आणि फक्त 45 म्हणजेच किती लागणार असेल, तर 45 सेकंद हे जे आहे एवढा त्या ठिकाणचा जो की कालावधी लागणारा असेल, जे की आपल्याला पर्याय नंबर अ मध्ये त्याचं उत्तर जे की पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्याची उत्तरे जी आहे ती तुम्हाला काढावी लागतात. तर सुरुवातीला आपल्याला त्यांची एकके समान करून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी आपण किलोमीटरचं आपण जे आहे त्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेतलं, सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेऊन त्यानंतर जे आहे आपल्याला जे सूत्र आहे, जे काढण्यासाठी आपल्याला जे काही सूत्र आहे ते आपण या ठिकाणी त्या सूत्रामध्ये बसून संपूर्ण याचं सोडावा केलेला आहे. तर सूत्र इम्पॉर्टंट आहेत. वेळाचं सूत्र आहे अंतर अपॉन बाय वेग, म्हणजेच की अंतर भागिले वेग हे जे आहे हे सूत्र आहे वेळाचं, आणि त्या सूत्रानुसार आपण हे सोडवलेलं आहे आणि हेच तुम्हाला पुढे देखील कामाला खूप पडणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न 7वा काय म्हणतो पहा, की एक कापड विक्रेता एका शर्टाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो. 25% काय देतो, सूट. तरीही त्याला 25% नफा होतो. तर त्या शर्टाची छापील किंमत 500 रुपये आहे. त्या शर्टाची खरेदी किंमत किती, तर छापील किंमत किती आहे, 500 रुपये आहे. तर त्याची आपल्याला खरेदी किंमत किती आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर असे अवघड स्वरूपाचे प्रश्न देखील खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. फक्त तुम्हाला ही सूत्राची माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न सोडवते होते देखील तुम्हाला जे मुख्य बाबी आहेत ते तुम्हाला रफ कागदावर लिहून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. यामध्ये मुख्य बाबी कोणत्या आहेत, तर ती छापील किंमत, सुरुवातीची छापील किंमत किती आहे, तर ती आहे 500 रुपये. सूट किती दिलेली आहे, तर सूट दिलेली आहे जे की 25% यामध्ये सूट दिलेली आहे, जी प्रश्नामध्ये माहिती आहे ती. त्यानंतर याचा नफा किती होतो, तर नफा जो आहे तो देखील 25%च होतो. मग त्यानंतर आपल्याला शोधायला काय सांगितलेलं आहे, तर शोधायला सांगितलेली आहे ती म्हणजे खरेदी किंमत, जी की काय येणारी असेल. तर मग सुरुवातीला आपल्याला जे आहे विक्री किंमत काढावी लागणारी असेल. तर सुरुवातीला आपण काय करू, तर विक्री किंमत या ठिकाणी काढू. तर विक्री किंमत काढल्यानंतर आपल्याला खरेदी किंमत काढणारी जे की काढायला मदत होतं. तर विक्री किंमतीलाच इंग्लिशमध्ये जे की SP असं देखील म्हणतात. म्हणजेच काय, तर सेलिंग प्राइस असं जे आहे ती या ठिकाणी इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं. तर विक्री सूत्राचं जे काही सूत्र आहे काढण्यासाठीचं, जे की सूट देखील आपल्याला विक्री किमतीवर सूट देखील आहे किती, 25% या ठिकाणी सूट दिलेली आहे, म्हणजे की पर्सेंटेज प्रमाणचं या ठिकाणी आपल्याला शेकडेवारी प्रमाणचं सूत्र जे आहे ते वापरावं लागणार असेल. त्याला मी लिहितो SP बरोबर, म्हणजेच काय, तर सेलिंग प्राइस बरोबर जे काही छापील किंमत आहे, छापील किंमतला म्हणतात MP असं जे आहे ते छापील किंमतला इंग्लिशमध्ये म्हणतात. गुणाकारामध्ये गुणाकार, पुन्हा मग एक जे काही एक वजा, तर त्यानंतर सूट किती आहे ती या ठिकाणी सूटला इंग्लिशमध्ये D असा जो संकेत दिला जातो, आणि पुन्हा मग ब्रॅकेट ऑफ, हे जे आहे त्याचं जे की सूत्र जे आहे ते होणार असेल. आता या सूत्रामध्ये आपल्याला जी वरील किमती आपण या ठिकाणी मांडून घेतलेल्या आहेत ते बसून घ्यायचे आहेत. मग छापील किंमत किती आहे यामध्ये, तर छापील किंमत आहे 500, गुणाकारामध्ये 1 ला 1, त्यानंतर सूट किती आहे, तर ती आहे आपली 25%. तर 25%ला 25%, पुन्हा मग 100ला 100 या ठिकाणी हे आपण सूत्र या ठिकाणी मांडून घेऊ. मग आता या सूत्रानुसार आपल्याला त्याची योग्य ती मांडणी करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी 50 गुणिले गुणाकारला गुणाकार, छापील किंमत 25%, जे काही सूट 25% दिलेली आहे, म्हणजे की उर्वरित किती टक्के या ठिकाणी होणार असेल, जे की
75, मग पुन्हा 100ला 100 या ठिकाणी आपल्याला जे की मिळणार असेल. तर या ठिकाणी मग आता याचा आपण तिरपा गुणाकार करून घेऊ. या ठिकाणी जर तिरपा गुणाकार आपण केलं तर किती होणार असेल, जे काही ठिकाणी त्या ठिकाणी भागाकार जर वगैरे केलं तर 0ला 0 पुन्हा 5ला 5 या ठिकाणी म्हणजेच काय तर 25 गुणिले जे की 75 हे या ठिकाणी येणार असेल. तर 25 गुणिले आपण 75 जर केलं तर या ठिकाणी 375 रुपये ही जी आहे त्याची काय होणार असेल, जे की विक्री किंमत ही जी आहे ती की निघणारी असेल. तर विक्री किंमत किती निघाली, जे की 375 रुपये या ठिकाणी विक्री किंमत निघाली. तर आता पुढे आपल्याला काय शोधायला सांगितलं होतं या ठिकाणी, तर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे खरेदी किंमत. मग आता खरेदी किंमत आपल्याला यामधून काढता येणारी असेल. तर मग आता खरेदी किंमतचं सूत्र काय आहे, खरेदी किंमतचं सूत्र जे की पर्सेंटेज प्रमाणच. तर खरेदी किंमतचं जे सूत्र आहे ते याप्रमाणे आहे, जे की CP म्हणजे की जे काही कॉस्ट प्राईज आहे तो कॉस्ट प्राईज बरोबर SP. तर SP म्हणजे काय तर सेलिंग प्राईस ब्रॅकेट म्हणजे की छेदामध्ये कंस 1 अधिक जे काही P या ठिकाणी आपण पाहू. तर या ठिकाणी जो आपण P कशाला वर्तवलेला आहे यामध्ये जे काही नफा आहे म्हणजे काय प्रॉफिट. तर प्रॉफिट या ठिकाणी त्याला आपण म्हणतो नफाला, पुन्हा मग छेदामध्ये 100ला 100. तर या ठिकाणी आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. तर आपण खरेदी किंमत जी काही विक्री किंमत आहे ती काढलेली आहे किती, तर 375 काढलेली आहे. मग या ठिकाणी आपण 375ला 75 घेऊ, कंसामध्ये 1 नफा किती आहे तर 25 म्हणजे की 100ला 100 या ठिकाणी येणार असेल. त्यानंतर परत 375, तर या ठिकाणी 25 हा नफा आहे. तर जेव्हा आपण नफा घेतो 25% जो नफा आपण असं म्हणतो की त्या नफा जो जेवढा असतो तो आपल्याला 100वर तेवढा वाढून घ्यायचा असतो. म्हणजे काय तर 25% म्हणजे काय 100वर 25 म्हणजे की 125 या ठिकाणी जे काही होणार असेल. पुन्हा मग 100ला 100 या ठिकाणी आपल्याला जे की मिळणार असेल. त्यानंतर परत आता आपल्याला मग याची आपल्याला तोडफोड करावी लागणार असेल, म्हणजे गुणाकार पद्धत भागाकार पद्धती सर्व काही या ठिकाणी करावं लागणार असेल. जर आपण याचा तिरपा गुणाकार किंवा व्यस्त गुणोत्पाती केलं तर आपल्याला किती मिळतं तर 375 गुणाकारामध्ये 100 जे की 125, कारण का आपण याचं व्यस्तानुपाती केल्यामुळे खालील संख्यावर वर खालील संख्या ही होत असते. मग काय याला आपल्याला पुन्हा मग आता याचा भागाकार करून घ्यायचा. 375ला 25 तसं राहील. तर या दोन्हीलाही 25 न निशेष भाग जाते, 25 100 त्यामुळे 4 25 5 125 जे की या ठिकाणी येणार असेल. आता या दोघांचाही आपल्याला पुन्हा मग गुणाकार ते भागाकार करून या ठिकाणी घ्यायचं आहे. तर 375ला 5 न निशेष भाग जातो, जे की 75 5 375 असं जे आहे होतं, म्हणून या ठिकाणी आपण किती येतं जे की 75 येणार असेल. पुन्हा मग 4ला 4 हे होणार असेल. आता 75 गुणिले 4 जर केलं तर किती येतं तर 75 गुणिले 4 केलं तर ते येतं 300 रुपये. म्हणजेच काय तर याची खरेदी किंमत किती होणारी असेल, तर याची खरेदी किंमत जी आहे ती 300 रुपये या ठिकाणी येणारी असेल, जे की पर्याय नंबर आपल्याला ड मध्ये जे की पाहायला मिळणारी असेल. पर्याय नंबर ड हे याचं उत्तर जे की येणार असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवतेवेळेस मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अशा प्रकारे तुम्हाला ते संपूर्ण आधी किमती या ठिकाणी मांडून घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीला आपल्याला काय विचारलेलं आहे हे आपल्याला आधी ओळखणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जे आहे यामधल्या किमती व्यवस्थित पद्धतीने ठेवून आपल्याला त्याचं फायनल उत्तर काढता येतं. सुरुवातीला आपण काय काढलं तर विक्री किंमत काढलं, त्यानंतर मग आपण जे आहे याला खरेदी किंमत जी आहे ती काढलेली आहे. कारण का जोपर्यंत आपल्याला विक्री किंमतच माहिती नाही आहे तर मग खरेदी किंमत काढणं हे आपलं अवघड होतं. त्यामुळे विक्री किंमत जर प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं असेल तर हे तुम्हाला स्टेप स्किप करायचं आणि डायरेक्टली तुम्हाला या स्टेपपासून त्याचं जे आहे ते उत्तर जे आहे ते शोधावं लागणार आहे. तर पर्याय नंबर याचं काय होईल तर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 8वा असा आहे, एका 100 रुपयांच्या नोटाच्या बंडलामध्ये 30 नोटा आहेत, तर त्याच्याकडे किती रुपये आहेत. तर पहा प्रश्न किती इझी आहे हा. तर 100 रुपयाच्या नोटा, तर 100 रुपयाच्या नोटा, तर 100 रुपयाच्या जर आपण 100 गुणिले 10 केलं तर 100 रुपयाच्या 10 नोटा म्हणजेच किती तर 1000 रुपये होतात. त्याचप्रमाणे 100 गुणिले 30 जर केलं तर किती होतात तर ते होतात 3000 रुपये. राईट, म्हणजे पर्याय नंबर काय आहे तर पर्याय नंबर याचं जे की उत्तर होणार असेल. तर या ठिकाणी 3000 रुपये जे की त्या बंडलामध्ये असणाऱ्या संख्या आहे किंवा ती असणारी किंमत आहे किंवा असणारे रुपये आहेत. 3000 रुपये त्यामध्ये जे काही बंडलामध्ये आहेत. तर या प्रकारे त्याचं उत्तर होणार असेल. तर असे देखील खूप सोपे प्रश्न येतात, त्यामध्ये काही जे काही डाऊट नाही. प्रश्न 9वा, नरेश 15 दिवसापूर्वी मंदिरात गेला होता, त्या दिवशी शनिवार होता, तर आज कोणता दिवस असेल. तर या ठिकाणी 15 दिवसापूर्वी या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजेच काय तो भूतकाळातली घटना आहे. भूतकाळातून आपल्याला वर्तमान काळामध्ये यायचं आहे. तर 15 दिवस
पूर्वी. तर आज कोण वार आहे? तर शनिवार आहे. मग शनिवारपासून आपल्याला 15 दिवस मागं जावं लागणार असेल. तर सिंपलचा फंडा आहे याच्यामध्ये देखील सोडवण्यासाठी. तर काय यामध्ये ट्रिक वापरायची आपल्याला? 15 दिवस म्हटलेलं आहे, राईट? किती दिवस आहेत? 15 दिवस. मग आपल्याला 15 दिवस मागे जायची गरज आहे का? अजिबात नाही. तर आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? एका आठवड्यामध्ये असतात 7 दिवस. मग 15 दिवस आपल्याला प्रश्नामध्ये मी विचारलेलं आहे. म्हणजेच काय? तर 7 आणि 7 14, म्हणजेच किती आठवडे झाले? 2 आठवडे या ठिकाणी झालेले आहेत. मग आपल्याला भूतकाळामधून वर्तमान काळामध्ये यायचं आहे, राईट? यामध्ये 14 दिवस झालं, तर उरला आपला 1 दिवस, जे की बाकी म्हणून 1 दिवस आपल्याला बाकी या ठिकाणी उरलेली आहे. तर आपल्याला 1 दिवस बाकी उरलेले आहे. आता फक्त एवढंच या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की 1 दिवस आपल्याला मागे तर जायचं आहे, 1 दिवस आपल्याला पुढे तर जायचं, फक्त एवढंच. म्हणजेच काय? तर या ठिकाणी शनिवार आहे, तर शनिवाराचा 1 दिवस मागे तरी, 1 दिवस पुढे तरी. परंतु आपल्याला यामध्ये प्रश्नात काय म्हटलेलं आहे की आपल्याला जे आहे भूतकाळात जे काही भूतकाळातील दिवसापासून आपला वर्तमानकडे यायचं आहे. म्हणजेच काय? तर मागून आपल्याला पुढे यायचं आहे. त्यामुळे 1 दिवस या ठिकाणी जो काही तो प्लस, म्हणजेच की पुढे जाणारा असेल. म्हणजेच काय? तर शनिवारपासून आपण 1 दिवस जर पुढे गेलं तर पर्याय नंबर क, म्हणजे की रविवार हा जो आहे तो असणारा असेल. तर आज कोणता वार आहे? तर आज हा रविवार हा असणारा असेल. पर्याय नंबर याचं काय होणार असेल? जे की क हे उत्तर होणार असेल. अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला अधिकाधिक वेळ खर्च करण्याची अजिबातच गरज नाही. फक्त लक्षात ठेवायचं किती दिवस म्हटलेला आहे, दिवस म्हटलं की झालं. त्या दिवसाला 7ने भाग देऊन टाकून द्यायचा, निशेष भाग देऊन टाकून द्यायचा. मग जे उरल तेवढी बाकी आपल्याला उरल ते आपल्याला मागणं पुढे हे करायचं असतं. ते डिपेंड ऑन क्वेश्चनवर डिपेंड आहे. जर तुम्हाला अशा संदर्भाचे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पेपर हवे असतील तर तुम्ही तेवढं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी तुम्हाला संपूर्ण शॉर्ट ट्रिक सांगा आणि 100% परीक्षेमध्ये येतील असे जे आहे ते प्रश्न तुम्हाला परिपूर्ण आपल्या क्लासद्वारे शिकवण्यात येतील. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 10वा असा आहे की एका त्रिकोणाचे कोणाचे गुणोत्तर 3:4 4:5 आहे, तर लहान व मोठ्या कोणातील अंतर 30 अंश आहे, तर मोठ्या कोणाचं माप किती? तर या ठिकाणी काय शोधायला सांगितलेलं आहे आपल्याला? मोठ्या कोणाचं माप या ठिकाणी शोधायला सांगितलेलं आहे. तर हा देखील प्रश्न सोपाच आहे, का तेवढा अवघड नाही आहे. तर या ठिकाणी आपल्याला कोणाचं गुणोत्तर जे किती दिलेलं आहे ते आपल्याला आधी काढून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर कोणाचं गुणोत्तर 3:4 4:5 या प्रकारे जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे प्रश्नांमध्ये. तर यामध्ये आपल्याला जे आहे त्यांच्यातील लहान कोण जो लहान आहे कोणता आहे? तर या ठिकाणी जो गुणोत्तर आहे कोणाचं गुणोत्तर जो की 3 आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी 3x आपण ज्याला असं आपण मानू. तर मोठा कोणता आहे? तर या ठिकाणी 5, म्हणजेच काय? तर 5x असं जे आहे आपण या ठिकाणी मानू. तर आता यांच्यामधील जो फरक आहे म्हणजेच अंतर आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. तर अंतर किती आहे यामध्ये? तर अंतर जो आहे 30 अंश एवढा जो आहे या ठिकाणी दिलेलं आहे. तर 30 अंश या ठिकाणी याच्यातला आपण फरक जो आहे तो मानणार आहोत. तर आपल्याला या ठिकाणी जो आपण x या ठिकाणी जो मूल्य घेतलेलं आहे तर आपल्याला आधी त्या x जे आहे ते मूल्य काढावं लागणार असेल. तर यांचं जे काय मूल्य काढण्यासाठी आपल्याला जो काही फरक बरोबर या ठिकाणी मोठा कोण वजा लहान कोण हे सूत्रानुसार आपल्याला या x जे आहे ते मूल्य काढता येतं. म्हणजेच काय? तर 5x वजा जे की 3x, म्हणजेच काय? तर या ठिकाणी बरोबर किती उरणार असेल? तर 2x हे जे आहे ते उरणार असेल. तर फरक जे आहे 30ला 30 जो की असणारा असेल. तर 2x बरोबर जे की 30 या ठिकाणी मिळणारा असेल. तर 2x 30 म्हणजेच काय? तर याला आपण डिवाइड जर केलं 2x 30ला तर या ठिकाणी बरोबर x बरोबर xचं मूल्य काय येईल? तर xचं बरोबर जे की 15 या ठिकाणी जे आहे ते मूल्य येणारं असेल. तर xचं मूल्य किती निघालं मग? जे की 15 निघालं आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणालेलं आहे? जे की मोठ्या कोणाचं माप या ठिकाणी विचारलेलं आहे. तर 15 बरोबर या ठिकाणी आपल्याला x बरोबर 15 मिळालेला आहे. तर मोठा कोण किती आहे? तर या ठिकाणी दिलेला जो की 5x आपल्याला दिलेला आहे. तर xचं मूल्य माहिती आहे. तर 15 5 गुणिले 15 या ठिकाणी होणार असेल. तर 5 गुणिले आपण 15 जर या ठिकाणी काढलं तर किती होतं? जे की 75 अंश जे आहे ते निघणार असेल. जे की पर्याय नंबर आपल्याला क मध्ये याचं उत्तर जे की पाहायला मिळतं. तर या प्रकारे तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे जी आहे ती काढता येतात. या ठिकाणी तुम्हाला मोठ्याचं म्हटलेलं आहे म्हणून 15 आलेलं आहे. समजा मध्यमचं विचारलेलं असेल तर या ठिकाणी 15 गुणिले जे की 4 होणार असेल तर 15 गुणिले 4 होतात 15 चौक या ठिकाणी जे की 60 अंश होणार असेल. समजा लहानचं म्हणलं तर 15 गुणिले या ठिकाणी 3 होणार असेल जे की 15 त्रिक 45 जे की 45 अंश निघणार असेल. जर तिन्हीचं बी विचारलं असेल तर ज्यामध्ये लहानचं 45 अंश निघणार असेल
लहानचं 45, त्यानंतर मध्यमचं जे की 60° आणि मोठ्याचं 75° असं जे आहे ते निघणार असेल. तर यानंतर या सर्वांची समजा बेरीज जर आपण केलं तर या सर्वांची बेरीज किती यायला पाहिजे, जे की 180, जे की या ठिकाणी आपण पाहिलं तर या सर्वांची बेरीज देखील करणं 180, जे की बेरीज देखील बरोबर आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं जे की क हे जे आहे ते उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही आपण प्रश्न पाहिलेले आहेत तर टॉप 10 क्वेश्चन्स जे की हे संपूर्ण मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत आणि तुमच्या देखील येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला या प्रकारचे सेम आणि 100% मित्रांनो अशी प्रश्न तुम्हाला जे आहे ते विचारली जाणारी असतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा जर भरपूर व जास्तीचा सराव करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जे आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच देखील तुम्हाला लॉन्च करून दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला ₹1 मध्ये एक टेस्ट मित्रांनो असा ऑफर देखील आपण त्या ठिकाणी चालू केलेला आहे. तर त्या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या. येत्या 10 डिसेंबर पर्यंत त्याची अंतिम तारीख असणार आहे ऑफरची. त्यानंतर आपली नियोजित प्राइस जी की ₹499 त्यामध्ये ते संपूर्ण टेस्ट तुम्हाला मिळणारे असतील. त्यामुळे आपल्या ऑफरचा लगेच लाभ घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकवर लिंक करून आपली ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कोर्स जो आहे तो लगेच इन्स्टॉल करून घ्या. भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.